उन्हाचा कडाका वाढला की थंडगार पदार्थांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आणि मग आठवण होते सगळ्यात आधी थंडगार लस्सीची। तर आज आपण बनवणार आहोत थंडगार लस्सी घरच्या घरी, जी बनवायला एकदम सोपी आहे, पटकन होणारी आहे। बनवताना फक्त काही गोष्टी फॉलो केल्या तर बाजारसारखीच घट्ट लस्सी आपण घरी बनवू शकतो। इथे ही कलरफुल लस्सी पाहून नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल, तर वेळ न घालवता आपण पटपट बनवायला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। थंडगार अशी उन्हाळा स्पेशल लस्सी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 2 वाट्या दही घेतलेलं आहे। दही मी ऑलरेडी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे एकदम थंड आहे। तर आता या दह्याचा आंबटपणा पाहून साखर आपल्याला ॲड करायची आहे। तर मी इथं अर्धी वाटी, साधारणतः 4 मोठे चमचे साखर टाकलेली आहे आणि त्यात थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। ॲड केलेलं सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। लस्सी बनवण्यापूर्वी दही जे आहे मी अर्धा ते पाऊण तास फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, त्याच्यामुळे ते एकदम थंड झालेलं आहे। तर थंडपणासाठी आईस क्यूब वापरायची अजिबात गरज नाही आहे आणि आपण साखर यूज करतो त्याला देखील पाणी सुटतं, त्यामुळे आईस क्यूब यूज केले तर लस्सी एकदम थिक न राहता पातळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे आईस क्यूब यूज न करता दही फ्रीजरमध्ये ठेवलं तरी एकदम लस्सी थंडगार मिळते, किंवा लस्सी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो। तर हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, तर आपण एका ग्लासामध्ये हे ओतून घेऊया। इथे याचा थिकनेस पाहू शकताय, एकदम घट्ट असा थिकनेस आलेला आहे, कारण मी आईस क्यूबचा यूज केलेला नाही आहे। हवं असेल तर थिकनेस पाहून आपण नंतर देखील याच्यामध्ये आईस क्यूब ॲड करू शकतो गरज वाटल्यास। लस्सी बनवायला नक्कीच सोपी आहे, पण बनवताना एवढा थिकनेस असणं गरजेचं आहे, तरच ती लस्सी खायला खूप छान लागते। आपली सोप्यात सोपी लस्सी तयार झालेली आहे। यात काहीही ॲड न करता अशी प्यायची म्हटली तरी खूप छान लागते। गार्निशिंग आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो, ड्रायफ्रूटचा वापर करू शकतो, केसरचा वापर करू शकतो। मी इथं टूटी फ्रुटी वापरलेली आहे, कारण लस्सीचं जे टेक्स्चर आहे एकदम स्मूथ सिल्की आहे आणि त्यामध्ये टूटी फ्रुटी असेल तर खाताना त्याची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते। आणि त्यानंतर टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स। आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करू शकतो। तर आपली थंडगार लस्सी तयार झालेली आहे। नक्की या पद्धतीने घरी करून पहा आणि जर रेसिपी आवडली तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीचा, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।